नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढले तर किती वाढणार, कसे वाढणार? व्यापाऱ्यांची खेळी आहे. आता सध्याचे कांद्याचे भाव वाढले तर व्यापाऱ्यांची खेळी आहे की काय, त्या संदर्भातील सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तरी चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय. सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट. कांदा शेतकरी आणि बाजारभाव अभ्यासक शिवाजी आवटे यांचं काय म्हणतात, काय म्हणलं आहे त्यांनी कांदा भाव संदर्भातील त्यांची मत प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. स्क्रीनवर तुम्ही जसे की बघत आहात अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. तर स्क्रीन बघू शकता, शेतकरी आणि बाजारभाव अभ्यासक शिवाजी आवटे म्हणतात की शेतकऱ्यांना मार्केटकडे न पाहता दिवाळीपर्यंत माल पुरेल अशी टप्प्याटप्प्याने विक्री करावी, म्हणजेच बाजारात अचानक आवक वाढणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन आवटे यांनी केले आहे. यंदा कांद्याचे उत्पादन घटले आहे, त्यातच मागील काही वर्षाचा विचार केला तर उत्पादन घटल्याने बाजारातील कांद्याचे भाव काहीसे अधिक होते. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी 1200 ते 1500 रुपयाच्या दरम्यान कांदा विकला. आता हा दर कांदा व्यापारी आणि स्टॉकिस्ट यांच्या हातात गेला आहे. शेतकऱ्यांकडे चाळीतील कांदा यंदा कमी आहे. चाळीतील कांदा जवळपास 20 ते 30% कमी आहे. आणि या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची अपडेट म्हणजे या ठिकाणी तुम्ही जसे की बघतच आहात अत्यंत महत्त्वाची अपडेट इथे आहे कांदा भाव संदर्भातील, जी तुमच्यापर्यंत मी पोहोचत आहोत. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता आता हा कांदा व्यापारी आणि स्टॉकिस्ट यांच्या हातात गेला आहे. शेतकऱ्यांनी चाळीतील कांदाही यंदा कमी आहे. चाळीतील कांदा जवळपास 20 ते 30% कमी झालेले असल्याचं शेतकरी सांगत आहे. मुळात कांदाच कमी उपलब्ध असल्याने निर्यातीवर 40% शुल्क आणि $550 निर्यात मूल्य असल्याने कांदा निर्यात कमी होऊ नये. भाव 2000 ते 2300 रुपयाच्या दरम्यान आहे. बाजारातील आवक आणि निर्यातीनुसार भावात 500 रुपयाची चढ उतार राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी. बाजारातील आवक आणि निर्यातीनुसार भावात 500 रुपयाची चढ उतार राहू शकतात असे अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहे. आता तुम्हाला काय वाटतं, तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा. महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियाच्या माध्यमातून कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो. तशीच ही महत्त्वाची घडामोड होती, महत्त्वाची अपडेट. लाईक, चॅनल